औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे श्री संत श्रेष्ठ बाळूमामाच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारची अमावस्या असल्यामुळे पहाटेपासूनच बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अमावस्या निमित्ताने संत श्रेष्ठ बाळूमामाच्या मंदिरात सकाळपासून भजन कीर्तन ओव्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या महाआरतीसाठी जवळपास हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. आलेल्या भाविकांना बाळूमामा मंदिर ट्रस्टकडून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. महिला व वयोवृद्ध भाविक भक्तांना दर्शन करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून बाळूमामा मंदिर ट्रस्टकडून विशेष दर्शनाची सोय देखील करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमास बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम बापू पाटील यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली. आमचे प्रतिनिधी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उत्तर सोलापूर, बेलाटी. मी श्रीराम हनुमंतराव पाटील, बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष. आज वर्षाची पहिली अमावस्या असल्यामुळे, रविवार असल्यामुळे आज जवळजवळ 30 ते 40 हजार लोक इथं प्रसादासाठी व दर्शनासाठी उपस्थित आहेत. व्यवस्था चांगली केलेली आहे. भक्त निवास सगळे सोय केलेले आहेत. तरी पंचक्रोशीतल्या भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% रिलीफ आहे.